अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच 25 जून 2025 वार बुधवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज ज्येष्ठ अमावस्या आहे। बघा, ज्येष्ठ अमावस्या जी सर्वात मोठी अमावस्या मानली जाते। वर्षभरात ज्या एकूण 12 अमावस्या येतात त्यापैकी काही अमावस्या ह्या उपाय करण्यासाठी खूप प्रभावी असतात आणि त्यापैकीच ज्येष्ठ अमावस्या ही उपाय करण्यासाठी खूप महत्त्वाची आणि अत्यंत प्रभावी मानली जाते। आज असणारी जी अमावस्या आहे ती शत्रूंचा नाश करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी, क्लेश कलह कमी करण्यासाठी, आपल्या आयुष्यात आपल्याला कोणी त्रास देत असेल तर त्यांचा नाश करण्यासाठी ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे। बघा, बऱ्याच वेळा आपल्याच घरातल्या व्यक्तींकडून आपल्याला त्रास दिला जातो। कधी आपली सासू त्रास देते, कधी आपला भाऊ नीट वागत नाही, कधी आपला पती आपल्याला त्रास देतो, कधी मुलं नीट वागत नाहीत। म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याच घरामध्ये शत्रुत्वासारखं वागलं जातं। घरात कुणाचंच कुणाशी पटत नाही, घरात एकोपा नसतो। अशा काहीही समस्या जर तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात असतील, तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल, सतत वाद होत असतील, सतत तुमच्या घरात अपघात होत असतील, क्लेश कलह वाढत असतील, तुम्हाला यश मिळत नसेल, एखादा व्यक्ती मुद्दामहून तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या नात्यातला, तुमच्या शेजारचा किंवा तुमच्या रक्ताचा एखादा माणूस आहे, तुमच्या खूप जवळचा तुमचा मित्र आहे, ज्याच्यावरती तुम्ही खूप विश्वास ठेवला पण तीच व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्वाने वागत आहे, तुम्हाला अपयश आणत आहे, तुम्हाला नजर लावत आहे, तुमच्या मागे पीडा करत आहे, बाधा करत आहे, तर अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी, अशा व्यक्तीला आपल्यापासून लांब करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ही एक वस्तू आज अमावस्येपासून तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुम्हाला होणारा जो काही त्रास असेल तो पूर्णपणे कमी होईल। सतत येणारं अपयश थांबेल, इडापिडा दूर होईल, घरात एकोपा येईल, तुमच्या घरातील जे नकारात्मक वातावरण आहे ते पूर्णपणे नष्ट होईल। बघा, हा उपाय फक्त अमावस्येला करता येतो आणि आजची ज्येष्ठ म्हणजे मोठी अमावस्या आहे। हा योग पुन्हा लवकर नाहीये, त्यामुळे आवर्जून हा उपाय करा। आज दिवसभरात अगदी रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही उपाय करू शकता। यासाठी तुम्हाला जे साहित्य सांगतील ते साहित्य घ्यायचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे लिंबाच्या झाडाचं मूळ। बघा, कुठेही आजूबाजूला काटे असणारं जे लिंबू असतं बघा, ज्या लिंबाचं आपण लिंबू सरबत करून पितो ते लिंबू, त्या लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला आज अमावस्येला आपल्या घरी आणायचं आहे। यासोबत तुम्हाला लागणार आहे एक बिबुवा, ज्याला बिबा किंवा बिबा असेही म्हणतात। आता आमच्याकडे त्याला बिबुवा, कोणी बिबोटा असेही म्हणतं। जिथे आयुर्वेदिक सामान मिळतं तिथे तुम्हाला सहज हा बिबुवा मिळून जाईल। जे लोक खेड्यापाड्यात राहतात त्यांच्याकडे ही झाडं असतात तर त्यांना तिथे मिळेल। तुम्हाला एक बिबुवा घ्यायचा आहे, लिंबाच्या झाडाचं एक मूळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला आयुर्वेदिक काळी हळद घ्यायची आहे। 3 वस्तू। आता काय करायचं, संध्याकाळी दिवसभरात कधीही तुम्हाला देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे। ऑलरेडी तुम्ही दिवा लावलेला असेल तर दुसरा दिवा लावू नका, फक्त तो दिवा जो आहे तो पेटताच ठेवा। देवघराच्या समोर दिवा पेटता ठेवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे। त्याच्यानंतर जे लिंबाचं मूळ आणलेलं आहे ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। त्या लिंबाच्या मुळावर तुम्हाला थोडंसं गंगाजल घालायचं आहे। गंगाजल नसेल शुद्ध पाणी तुम्ही घातलं तरी चालेल। 1 चमचाभर शुद्ध पाणी किंवा 1 चमचाभर तुम्हाला गंगाजल घालायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं पिवळ्या हळदीचं पाणी त्या लिंबाच्या मुळावर घालायचं आहे। पिवळ्या हळदीचं पाणी कसं, म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचाभर आपली पिवळीची हळद असते ही हळद घाला, मिक्स करा आणि चमच्यामध्ये हे हळदीचं पाणी घेऊन लिंबावरती अर्पण करा। लिंबाच्या मुळावर हे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे। समजा हा उपाय माझ्या पतीसाठी करते, जो नीट वागत नाहीये, मला त्रास देतोय, सतत माझ्याशी वाद घालतोय, तर मी माझ्या पतीचं नाव घेणार। समजा सासूसाठी करताय, सासूचं नाव घ्या। ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात म्हणजे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, ज्या व्यक्तीचा त्रास तुम्हाला नकोय त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि हे चमचाभर जे हळदीचं पाणी आहे ते लिंबाच्या मुळावर घालायचं आहे। इतकं केलं, लिंबाचं मूळ जे आहे ते पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा। हळदीचं पाणी घातल्यानंतर पुन्हा त्यावर स्वच्छ पाणी घाला, हे मूळ स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर एक छोटं लाल रंगाचं कापड किंवा एक कागद घ्या, त्याच्यावरती हे लिंबाचं मूळ जे ते स्वच्छ पुसून ठेवा। आता याच्यावरती तुम्हाला एक बिबा म्हणजे
बिबवा ठेवायचा आहे आणि त्या बिबव्याच्या सोबत तुम्हाला एक अर्धा चमचा कच्ची बडीशेप जे असते ही कच्ची बडीशेप घालायची आहे. ठीक आहे. कच्ची बडीशेप, बिबवा, लिंबाचं मूळ आणि सगळ्यात शेवटी त्याच्यावरती तुम्हाला काळी हळद ठेवायची आहे. आता ह्या चारही गोष्टी त्या कापडावर किंवा त्या कागदावर ठेवल्यानंतर तुम्हाला एका वाटीत कापूर घ्यायचा आहे. मातीची पणती घेतली तरीही चालेल किंवा एखादी प्लेट असेल ती घेतली तरीही चालेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 4-5 कापराचे तुकडे घालायचे आहेत. कापूर पेटवायचा आहे. कापूर जसा पेटेल, प्रज्वलित होईल, त्यातून जसा धूर तयार होईल, त्यातून अग्नी बाहेर पडेल, धूर तयार होईल, तर तुम्हाला हा कापूर जो आहे तो पेटता कापूर तुम्हाला त्या वस्तूंना ओवाळायचा आहे. ह्रीम क्लीम श्रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा. ह्रीम क्लीम श्रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा. ते ओवाळायचं आहे तो कापूर आणि हा एकच मंत्र म्हणत राहायचा. एक 5 मिनिटं तरी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि 5 मिनिटं तरी तुम्हाला ते ओवाळायचं आहे. ह्रीम क्लीम श्रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा. ह्रीम क्लीम श्रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा. ह्रीम क्लीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा. ह्रीम क्लीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा. हा एकच मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला ते ओवाळत राहायचं आहे. त्याच्यानंतर हे ओवाळून झालं की ज्या वस्तू आपण तिथे घेतलेल्या आहे त्या कापडात किंवा कागदात बांधायच्या आहेत. तयार केलेली जी पोटली आहे बघा, तयार केलेली ही जी पोटली आहे ती तुम्हाला या अमावस्येपासून तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे. आता ही पोटली किती दिवस ठेवायची, तर तुम्हाला पुढची अमावस्या येईपर्यंत तरी तुमच्या सोबतच ठेवायची आहे. खिचा असेल, तुम्ही ट्रॅक घालत असाल त्याच्यात ठेवा. साडी असेल तर पदराला बांधा. ड्रेस घालत असाल त्याला खिचा असेल त्याच्यात ठेवा. जिथे शक्य तिथे किंवा पर्समध्ये ठेवा, पण तुमच्या सोबत ती पोटली ठेवा. जेव्हा रात्री झोपायला जाल तेव्हा ती उशीखाली काढायची आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा सुद्धा ती आपल्यासोबत ठेवायची. जेव्हा तुम्ही घरातच असाल तेव्हा तुम्ही तुमच्या एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवली तरीही चालेल, म्हणजे कपाटात ठेवली तरीही चालेल, पण तुमच्या सोबत ही पोटली ठेवा. जेव्हा पुढची अमावस्या येईल तेव्हा पुढच्या अमावस्येला ह्या सगळ्या गोष्टींची जी पोटली आहे ती खोलायची, सोडायची. ज्या काही वस्तू आपण त्याच्यात घेतलेल्या आहेत, म्हणजे बडीशेप असेल, बिबवा असेल, त्याच्यामध्ये आपण बडीशेप असेल, बिबवा असेल, काळी हळद असेल, ह्या ज्या काही वस्तू आपण घेतलेल्या आहेत, लिंबाचं मूळ वगैरे, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या लिंबाच्याच झाडाखाली जायचं आहे आणि लिंबाच्या झाडाखाली थोडीशी माती बाजूला करून त्या लिंबाच्या मातीमध्ये त्या वस्तू तुम्हाला दाबायच्या आहेत. आता लिंबाचं झाड कुठे जवळ नसेल किंवा तिथे करू शकत नसाल तर कुठेही वाहतं पाणी असेल त्यामध्ये तुम्ही सोडून दिलात तरीही चालेल. बघा, ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत, लिंबाचं मूळ, बडीशेप आणि त्याच्यासोबत असणारा बिबवा, ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या शत्रूचा नाश करणाऱ्या आहेत, ज्या तांत्रिक शास्त्रामध्ये शत्रुपीडा संपवणाऱ्या आहेत. जशा अमावस्येला वस्तू अभिमंत्रित करून त्याला कापराचा धूर दाखवून तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल, तेव्हा 1 महिन्याच्या आत तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देणारा, तुम्हाला सतत छळणारा, तुमचा अपमान करणारी कुठलीही ती व्यक्ती असेल ती तुमच्या आयुष्यातून लांब जाईल. ह्या वस्तू 1 महिनाभर तुम्ही फक्त तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवल्यानं तुमच्या घरात शांतता येईल, एकोपा येईल. घरातील जे काही वाईट वातावरण, घाण वातावरण होतं ते कुठेतरी दूर होईल. घराला कोणाची नजर लागत असेल त्यातूनही तुमच्या घराची मुक्तता होईल. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे हा. तांत्रिक शास्त्रातील उपाय आहे जो त्रास देणाऱ्या लोकांपासून दूर करण्यासाठी आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.